नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषाली. तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ऋषाली पाठशालामध्ये. आज आपण 8th स्टँडर्डचं चॅप्टर बघणार आहेत. चॅप्टरचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब. आपण 8th स्टँडर्डचं स्टेट बोर्डचं सायन्सचं चॅप्टर बघतोय. या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहे की लिव्हिंग वर्ल्ड बघणार आहे, त्याचं क्लासिफिकेशन बघणार आहे, कोणत्या कोणत्या प्रकारामध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलंय आपण, हे सगळं आपण स्टडी करणार आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती आहे की आपण मागच्या चॅप्टरमध्ये किंवा मागच्या इयर्समध्ये आपण काय शिकलोय की आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय, की अर्थवरती किती अवेलेबल आहे किंवा किती प्रेझेंट आहे, किती रेकॉर्ड झालेत, हे आपण सगळं बघितलंय की 2011 पर्यंत अर्थवरती 87 मिलियन स्पेसिस लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या फाइंड आउट झाल्या आहेत. त्यात त्या काही अर्थमध्ये तर काही सी वॉटरमध्ये त्या अवेलेबल आहेत. आता आपण बघणार आहे सिम्पली. आता आपण तुमच्यासाठी एक फ्लो चार्ट बनवलाय. तुम्हाला तो फ्लो चार्ट दिसतच असेल. त्या फ्लो चार्ट मध्ये आपण बघतोय काय केलंय आपण. कार्ल लिनियस होता, याने सगळ्यात अगोदर 1735 ला क्लासिफिकेशन केलं. कसलं? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. मग त्याच्यामध्ये त्याने काय केलं, व्हेजिटेबलिया आणि ॲनिमलिया ह्या दोन ग्रुपमध्ये, ह्या दोन किंगडममध्ये त्याने क्लासिफिकेशन केलं. हे तुमच्या लक्षात ठेवायचं तुम्हाला. पहिला ट्राय कोणी केलाय क्लासिफिकेशनचा? कार्ल लिनियसने केलाय. तर लिनियसने सगळ्यात अगोदर क्लासिफिकेशन आपण करू शकतो याचं इंट्रोडक्शन दिलं किंवा याची ओळख करून दिली आपल्याला. त्याच्यानंतर आले कोण? हकेल्स आले. हकेलने काय केलं? 1866 ला त्यांनी क्लासिफिकेशन केलं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. किती क्लासमध्ये केलं? यांनी 3 किंगडम मध्ये केलंय, 3 ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलं. पहिला प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. आणि कार्ल लिनियसने काय? व्हेजिटेबलिया अँड ॲनिमलिया, म्हणजेच आपण काय प्लांट्स आणि ॲनिमलमध्ये त्यांचं क्लासिफिकेशन केलं. जो प्रोटिस्टा होता तो कार्ल लिनियसने व्हेजिटेबलीमध्येच त्याला ऍड केलं होतं. तर आता हकेलने त्याचे 3 पार्ट केले, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. हे इथपर्यंत क्लासिफिकेशन झालं. 2 स्टेप, 3 स्टेप अँड आता 5 किंगडम मध्ये, 5 किंगडम मध्ये जे क्लासिफिकेशन केलं ते कोणी केलं? विटकर यांनी केलंय. विटकर यांनी क्लासिफिकेशन कसं केलंय बघा. त्याला 5 किंगडम सिस्टीम म्हणतात आणि हेच आपण क्लासिफिकेशन पूर्ण आपल्या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन मध्ये आपण हे यूज करतो. आता पहिलं बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम यांनी घेतले विटकरने. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय, तर प्रोकॅरियोटिक्स, युकॅरियोटिक्स अशा 2 ग्रुपमध्ये त्यांनी पहिलं क्लासिफिकेशन केलं. काय? एकामध्ये न्यूक्लियस असेल, युनिसेल्युलर असेल, एकामध्ये न्यूक्लियस नसेल, मल्टीसेल्युलर असेल, असं त्यांनी अशा प्रकारे त्यांनी क्लासिफिकेशन केलं. प्रोकॅरियोटिक्समध्ये त्यांनी काय केलं, परत युनिसेल्युलर म्हणून त्यांचं क्लासिफिकेशन केलं. युनिसेल्युलर नंतर त्याचा पहिला किंगडम आला, पहिला ग्रुप आला, तो घेतला मोनेरा. मोनेरा हा प्रोकॅरियोटिक, युनिसेल्युलर अँड याच्यामध्ये तो इन्क्लूड होतो. देन त्यांनी मग युकॅरियोटिक मध्ये घेतलं. युकॅरियोटिक मध्ये त्यांनी काय केलं, तर युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर अशा 2 ग्रुपमध्ये त्यांनी परत क्लासिफिकेशन केलं. तसं क्लासिफिकेशन केल्यानंतर त्यांनी परत काय केलं, मग त्याचं युनिसेल्युलरचं सेकंड किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलं. त्या सेकंड किंगडमला काय बोलले? प्रोटिस्टा बोलले. ओके, येते लक्षात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये युकॅरियोटिक्स, युकॅरियोटिक्स मध्ये युनिसेल्युलर, युनिसेल्युलरचा प्रोटिस्टा. या सेकंड ग्रुपमध्ये, सेकंड किंगडम मध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलं. मग त्याच्याच नंतर विटकरने काय केलं, मल्टीसेल्युलरचे क्लासिफिकेशन केलं. युकॅरियोटिक सेलचं जे काही मल्टीसेल्युलर क्लासिफिकेशन केलं त्याच्यामध्ये त्यांनी 3 ग्रुप केले. आता ते 3 ग्रुप कोणते? तर पहिला बघा आपला किंगडम, थर्ड किंगडम किंवा पहिला किंगडम मल्टीसेल्युलर मधला फंगाय, फंगस म्हणतो आपण त्याला, तर फंगाय किंवा फंगस. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. फंगामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते बट ऑर्गॅनिझम परफॉर्म फोटोसिंथेसिस, कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. म्हणजे फंगायमध्ये, बुरशीमध्ये फोटोसिंथेसिस होत नाही. त्याच्यानंतर आता आपण बघतोय 4 किंगडम किंवा 4 ग्रुपमध्ये प्लांटिंग, म्हणजे आपले प्लांट्स, वनस्पती आपल्या. मग त्याच्यामध्ये काय केलं त्याने सांगितलं, सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. आपल्या सर्वांना माहिती, ट्री मध्ये, प्लांट्स मध्ये काय होतंय, फोटोसिंथेसिस होतो. ओके, आणि प्लांट्स मध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. देन लास्ट त्याने 5 किंगडम जो काही त्याने एक्सप्लेन केला तो केला ॲनिमल्स.
ॲनिमल्समध्ये आपल्याला माहिती काय, सेल वॉल प्रेझेंट नसते, सेल वॉल प्रेझेंट नाही, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काय होतं, फोटोसिंथेसिस होत नाही. ॲनिमल्समध्ये फोटोसिंथेसिस होत नाही. नाव आता नेक्स्ट आपण बघतोय की याच्यामध्ये विटकरने क्लासिफिकेशन केलं. तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकता. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे आणि हेच व्हेरी IMP. हा जर चार्ट आपण लक्षात ठेवला, रिमेंबर केला, तर सगळ्या क्वेश्चनचे आपल्याला आन्सर भेटून जातात. सगळं आपल्याला अंडरस्टँड होतं. मग आता ह्यांनी काय सांगितले बघा. आता विटकरने क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया दिलाय. तर क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया दिलाय, त्याच्यामध्ये काय दिले बघा. जे काही कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर दिलं, जे काही क्रायटेरिया त्याच्यामध्ये फर्स्ट क्रायटेरिया कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. आता सेल स्ट्रक्चरची कॉम्प्लेक्सिटी काय आहे, तर प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक ह्या दोन टाईपच्या सेल याच्यामध्ये प्रेझेंट आहे, आपल्याला आढळतात. देन सेकंड कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम काय दिलं त्यांनी, मग युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. म्हणजे प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर, युकॅरियोटिक युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर, असं ह्या दोन क्रायटेरिया प्रेझेंट आहे त्याच्यात. थर्ड क्रायटेरिया काय दिला, मोड ऑफ न्यूट्रिशन. यांचं न्यूट्रिशन कसं आहे, यांचं पोषण कसं होतं. तर प्लांट्समध्ये बघा, प्लांट ह्या ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वतः तयार करतात, त्याला आपण ॲटोट्रॉपिक म्हणतो. मग आता ॲटोट्रॉपिक म्हणजे काय, प्लांट्समध्ये फोटोसिंथेटिक प्रोसेस चालते किंवा त्याला फोटोसिंथेटिक म्हणतात किंवा फोटोसिंथेसिस प्रोसेस प्लांटमध्ये होत असते. देन त्याच्यानंतर फंगाय, स्पायरोफॅटिक म्हणतात त्याला. स्पॅरोफॅटिक म्हणजे काय, ॲब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम. हे फंगस तुम्हाला माहित असेल, कुजलेल्या अन्नावरती, शिळ्या पावाच्या तुकड्यावरती किंवा शिळ्या भाकरीवरती फंगस डेव्हलप होते. म्हणजे ते काय करतात, ॲब्झॉर्ब फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम. त्यांचं काय जे न्यूट्रिशन असेल ते डेड ऑर्गॅनिझम मधनं ते ॲब्झॉर्ब करतात. म्हणजे सडलेले प्राणी, वनस्पती यांच्यावरती पण फंगस डेव्हलप होतं. देन थर्ड येतं ॲनिमल्स. ॲनिमल्सला आपण काय म्हणतो, हेटरोट्रॉपिक अँड इंजेक्टिव्ह. म्हणजेच काय, आपण खातो जे काही फ्रूट्स, काय व्हेजिटेबल्स, नॉनव्हेज वगैरे जे काही अन्नपदार्थ असेल ते आपण खातो किंवा ते आपण दुसऱ्यांवरती डिपेंड्स असतो. म्हणून ॲनिमल्सला काय म्हणतात, हेटरोट्रॉपिक म्हणतात. आता यांची लाईफस्टाईल बघा. तर लाईफस्टाईलमध्ये काय, प्लांट्सला आपण प्रोड्युसर म्हणणार, ॲनिमल्सला कन्झ्युमर म्हणणार आणि फंगायला डिकम्पोजर म्हणणार. हा जो लाईफस्टाईलचा पार्ट्स आहे हा इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. प्लांट्स प्रोड्युसर, ॲनिमल्स कन्झ्युमर्स आणि फंगाय डिकम्पोजर. लक्षात आलंय तुमच्या, अंडरस्टँड. नाव आता त्याचं काय, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. आता यांचं फायलोजेनेटिक रिलेशनशिप्स काय आहे, प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक. म्हणजे काय, डेव्हलपमेंट किंवा कसं त्यांचं वाढ झाली एकमेकांसोबत तशी कशी सांगाल, येतं काय, प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक त्यांचं डेव्हलपमेंट झाले, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. इथपर्यंत आपण विटकरचं क्लासिफिकेशन मधले क्रायटेरिया बघितले. आपण क्लासिफिकेशनचे स्टेप बाय स्टेप टाईप बघितले. पहिलं काय, लिनियसनी 2 किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलं, ॲनिमल्स अँड प्लांट्स. त्याच्यानंतर काय आपण बघितलं, हकेल्सने काय केलंय की 3 याच्यामध्ये ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स मध्ये. आणि लास्ट आपण बघितले 5 किंगडम सिस्टीम बघितली. विटकरने 5 किंगडम मध्ये केले क्लासिफिकेशन. तर क्लासिफिकेशन कसं केलंय, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी अँड ॲनिमेलिया. हे सगळे क्लासिफिकेशन टाईप आहे. तुम्हाला नक्कीच आवडले असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.